टॅक्स पेयरने जर पैसे भरले नाहीत तर त्यांना नोटीस येतात ताबडतोब. पण ह्यांची एवढी गडजंग संपत्ती समोर दिसलेली असताना त्याच्यावर काहीच होत नाही. म्हणजे जो टॅक्स पेयर आहे त्याच्या पैशाने सगळं होत आहे, पण पैसे कोण कमवतोय? जो टॅक्स पेयर जो नाही ना तो आज भागाभागात पैसे कमवतोय. आपल्याकडे आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला, नगरसेवक झाला, सभापती झाला, तो असं समजतो की मी अमरपट्टाच घेऊन आलोय. 1 रुपया जेव्हा मंजूर होतो देशामध्ये तेव्हा शेवटचा जेव्हा माणसाकडे पैसे आहेत तेव्हा 14 पैसेच जातात त्याच्यामध्ये. म्हणजे आम्हाला सत्ता पाहिजे तर लोकसभेत आणि विधानसभेत आम्हाला संख्या अपेक्षित आहे. मग संख्या अपेक्षित असेल तर काय, मग तिथला कोण निवडून येणार आहे? मेरिट. मग तिथला गुंड सुद्धा आम्हाला चालतो. सज्जन माणसाकडे ते नाही, तो काय मारामाऱ्या करू शकत नाही, शिवीगाळ करू शकत नाही. आणि जोपर्यंत राजकारणात चांगली माणसं येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला हे असंच होत राहणार. ते ब्रिटिश गेले लुटून, पण ते गोरे गेले आणि आता त्याच्या ठिकाणी काळे आले. नमस्कार, मी राजन देसाई. मी मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातला आहे आणि प्रथमतः मी वैचारिक किडा हे जे आपलं चॅनल आहे त्यांचे आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपली मतं व्यक्त करण्यासाठी आपण मला या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. मी गेली 35 वर्ष ॲक्टिव्ह राजकारणामध्ये आहे. म्हणजे मी नोकरी करून राजकारण केलं, पण राजकारण करत असताना मला आलेले वाईट अनुभव, राजकारणात भ्रष्टाचार कसा केला जातो. आणि आज तर आपल्याला माहिती आहे की पूर्वीचं जे तत्वनिष्ठेचं राजकारण होतं ते आज बाजूला झालेलं आहे आणि मनी पॉवर आणि मसल पॉवर ह्याच्यावर आता राजकारण चाललेलं आहे. कारण आज आपण सगळं टीव्हीवर बघतो, दर दिवशी वर्तमानपत्रातनं बघतो, तर आपल्याला हे सगळं दिसतं. म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी जो कलश आणला महाराष्ट्राचा, त्यानंतर जर बघितलं, यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान होते देशाचे, परंतु ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये 5,000 सोनं होते. पण आज जर एखाद्या गावचा सरपंच मी बघितला, टोलेजंग तुम्हाला बंगला बघायला मिळतो, गाडी असते. मी एकच उदाहरण देतो. त्या दिवशी नाना पाटेकरांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारलं की नगरसेवक जेव्हा होतो किंवा कोण सरपंच होतो किंवा आमदार होतो, तो जेव्हा निवडून येतो तेव्हा त्याच्याकडे घर नसतं. त्याची परिस्थिती बघितली, पण 4-5 महिन्यात त्याची परिस्थिती सुधारते. फॉर्च्युनर गाडी घेतो. आता स्टेटस सिम्बॉल झालाय फॉर्च्युनर. लोक विचार करत नाही तो फॉर्च्युनर कुठून घेतले त्याने. स्टेटस सिम्बॉल झालाय. आज तुम्ही अधिकारी बघा, तुम्ही अधिकाऱ्यांचा पगार किती असेल, पण आज अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची फार्म हाऊसेस आहेत. एन्क्वायरी करा ना तुम्ही. म्हणजे एवढा सगळा पैसा, भारताचा टॅक्स पेयरचा पैसा हा यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा झालेला आहे. म्हणजे कोणाला काही त्याचं पडलेलं नाही. टॅक्स पेयरने जर पैसे भरले नाहीत टॅक्सचे तर त्यांना नोटीस येतात ताबडतोब. पण ह्यांची एवढी गडजंग संपत्ती समोर दिसलेली असताना त्याच्यावर काहीच होत नाही. म्हणजे जो टॅक्स पेयर आहे त्याच्या पैशाने सगळं होत आहे, पण पैसे कोण कमवतोय? जो रिटर्न भरत नाही टॅक्स पेयर जो नाही ना तो आज भागाभागात पैसे कमवतोय भ्रष्टाचारात आणि खुलेआम. आणि हे सगळं बघितलं असताना ह्याला कारण सगळा जो भ्रष्टाचार आणि चंगळवाद, जो नवीन चंगळवाद आलाय. म्हणजे आणि तो कसा आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते त्यावेळेला की ज्यावेळेला लोकप्रतिनिधी आणि प्रशासन वाईट हेतूने हातात हात घालून काम करेल त्यावेळेला देशाची लोकशाही धोक्यात आलेली असेल. तर राजकारणी भ्रष्टाचार करतो म्हणजे नेमकं काय करतो? त्याच्यामध्ये आता काय वैधानिक पदावर बसलेले जे लोक आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मंत्री असतील, आमदार असतील, नगराध्यक्ष असेल, नगर परिषदेचा नगराध्यक्ष असेल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, सगळं म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर अधिकारी जेव्हा पैसे भ्रष्टाचारामधनं मिळवतात ते अधिकारी एकटे नाही मिळवत. 1 रुपया जेव्हा मंजूर होतो देशामध्ये तेव्हा शेवटचा जेव्हा माणसाकडे पैसे आहेत तेव्हा 14 पैसेच जातात त्याच्यामध्ये. म्हणजे एवढा भ्रष्टाचार होतो. एवढ्या सगळ्या ही सिस्टीम सुधारणार कशी तुम्ही? तुमच्यावर कंट्रोलच नाही, व्हिजिलन्स नाही तुमच्यावर. आपण कुठेतरी थांबणार आहोत की नाही? किती पैसे लागतात माणसाला? मी काय म्हणत नाही 100 रुपयाचं काम केलं तुम्ही तर 10-15 रुपये तुम्हाला तुमचा मेहनता नाही येतो. पण आज ते न होता तुम्ही 80 रुपये खाताय आणि 10-15 रुपयाचा चुना लावताय. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, एका गावाचंच उदाहरण देतो मी. जलजीवन मिशन मध्ये 55 लिटर पाणी हे द्यायचं आहे प्रत्येक नागरिकाला. चांगली योजना आहे पंतप्रधानांची. असेल 1-1.5 कोटी असतील, पण आता त्याच्यावर नवीन पाईप टाकायचे आहेत. ते पाईप किसानचे वापरले पाहिजेत ISIचे, पण ते निकृष्ट दर्जाचे पाईप वापरून ते 15-20 लाखाचं काम असेल तर ते 1 कोटीचं दाखवायचं. ही सगळी गव्हर्नमेंटची. मी कलेक्टरना मध्यंतरी भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना म्हटलं यू आर कस्टडियन ऑफ द गव्हर्नमेंट. तुम्ही ट्रस्टी आहेत गव्हर्नमेंटचे, तुम्ही हे सांभाळलं पाहिजे गव्हर्नमेंटचा खजिना. तुम्ही कसं काय त्याच्याकडे दुर्लक्ष करता? आणि आज अधिकारी काय करतायत, ते आपली खुर्ची सोडत नाहीत. तिथला इंजिनियर आहे, तो PWDचा असून दे, पाणी पुरवठा असून तो स्वतःच्या केबिन मधून एस्टिमेट करतो तिथे. आणि प्रत्यक्षात प्रॅक्टिकल जागेवर काय चाललंय ते बघितलं जात नाही. कुठे भ्रष्टाचार नाही तुम्ही मला सांगा.
आज काय झालंय, म्हणजे एखादा शेतकरी स्वतःची जमीन असेल, तो त्यांच्याकडे गव्हर्नमेंट काय एजन्सीकडे काय त्यांच्या परवानग्या मागायला गेला तर स्क्वेअर फीट मागे पैसे घेतले जातात. जागा कोणाची, त्या मालकाची, पण पैसे कमवतोय कोण, अधिकारी. स्क्वेअर फीट प्रमाणे पैसे. एका साधारणतः स्क्वेअर फीट तुमचे किती आहेत, समजा एक एकरचं टाउन प्लॅनिंग प्रमाणे प्लॉटिंग करायचं आहे तर ते 1 एकरमध्ये व 50% 20 गुंठे गेली काय रस्ते बिस्ते ना, पण 20 गुंठे तुमच्या तिथं गुंठेची किंमत काय आहे, तर समजा 1-2 लाख रुपये गुंठ्याची, तर आम्हाला तुम्ही एक 20-25 हजार रुपये दिले पाहिजेत गुंठ्यामागे. हे खुलेआम सगळं बोललं जात आहे, खुलेआम. आणि त्याच्याबद्दल आम्हाला लाज शरम काय वाटत नाही त्याच्यात. कालचा सरपंच गावामध्ये आला, अनेक आता 15वा वित्त आयोग 16वा वित्त आयोगातून डायरेक्ट पैसे येतात. तो सरपंचाची एवढी परिस्थिती असते, पण 1-2 वर्ष गेल्यानंतर तो गाडी घेतो, बंगला बांधतो. सर तुमच्याकडे काल 1000 रुपये होते, आज करोडो रुपये आले तुमच्याकडे. हा भ्रष्टाचारातून आलेला पैसा आहे ना. आज तुम्ही अधिकारी बघा, तुम्ही अधिकाऱ्यांचा पगार किती असेल, पण आज अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची फार्म हाऊसेस आहेत. एन्क्वायरी करा ना तुम्ही. म्हणजे एवढा सगळा पैसा, भारताचा टॅक्स पेअरचा पैसा हा यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा झालेला आहे. एवढं सगळं. पण हे, आणि मला एक वैषम्य वाटतं की कुठलाच आत्ताचे जे राजकारणी आहेत भ्रष्टाचारावर काही बोलतच नाही. म्हणजे आपली सिस्टीमच अशी झालेली आहे आता, म्हणजे आभाळ फाटलाय, ठिगळ कुठून लावायचं. चांगलं राजकारण्यानं कसं संपवलं जातं, लालबहादूर शास्त्रींचं उदाहरण देता येईल आपल्याला. त्यांनी जय जवान जय किसान नारा दिला. आता आमच्याकडे एक मंत्री होते, राज्यमंत्री, 13 खाती होती, हातणकर होते ते, जवळजवळ 4-5 वेळेला आमदार होते, 13 खात्याचे राज्यमंत्री होते. पण त्यांची मुलं जेव्हा दोन्ही किडनी आजारी होऊन ते स्वर्गवासी झाली दोन्ही मुलं, तर त्यांच्या उपचाराकरता त्यांच्याकडे पैसे नव्हते. मी सांगितलं यशवंतराव चव्हाणांचं उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांना सुद्धा पैसे मिळवून ठेवता आले असते. पण आता असं आपल्याकडे एक काय झालंय की आपल्याकडे आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला, नगरसेवक झाला, सभापती झाला, तो असं समजतो की मी अमरपट्टाच घेऊन आलोय. हा, आताच्या बघितलं तुम्ही, चांगल्या राजकारणाला संपवलंच जातं ना. मी उदाहरण देतो ना. मी उभा राहिलो, अधिकाऱ्यांनी मला पाडलं, म्हणाले हा जर माणूस निवडून जर आला उद्या ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये तर आपली वांदी होईल सगळी. कारण मी समन्वय समितीचा अध्यक्ष होतो तालुक्याचा. एका दलित वस्तीमध्ये 5 लाखाचं काम केलं, निकृष्ट दर्जाचं होतं. मी बघायला गेलो, ते घेऊन तहसीलदारनी BDOना घेऊन मी बघायला गेलो ते काम, निकृष्ट दर्जाचं होतं. पण ज्या ठेकेदाराने काम केलं होतं तो मला येऊन भेटला, म्हणला नाही साहेब जरा बघा. म्हटलं तू ते काम करून द्यायचं परत चांगलं, मी पैसे खाण्यासाठी हे नाही केलंय. आता काय झालंय, नवीन कंप्लेंट करायची आणि सेटलमेंट करायचा, हा नवीन एक ट्रेंड आहे आलाय. आणि अण्णा हजारेंच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना एम्प्लॉयमेंट मिळालंय RTIच्या नावाखाली. मी तो रस्ता करून घेतला. रोजगार हमीमध्ये जेव्हा मी कलेक्टरना उभं केलं हायकोर्टमध्ये, त्यावेळी एक वेगळा माझ्याबद्दल विचार चालू झाला. त्या माणूस आपल्याला पैसे खाऊ देणार नाही, स्वतः खाणार नाही आणि आपल्याला असं खाऊ देणार, मग ह्याचा बंदोबस्त इथंच केला पाहिजे. आणि एवढा सत्तेच्या ह्याच्यातनं एवढा माज काय लोकांना येतोय. सर्वच पक्षामध्ये असं आहे, मी कुठल्या पक्षाचं म्हणत नाही, अनेक पक्षामध्ये. इमानदार नेत्याला संपवण्याचं एकच, त्या इमानदार नेत्याकडे तर पैसे नसतात. मी आता मगाशीच बोललो की मेरिटमध्ये मसल आणि मनी पॉवर, सज्जन माणसाकडे ते नाही. तो काय मारामाऱ्या करू शकत नाही, शिवीगाळ करू शकत नाही, ना चोऱ्या करू शकत. तो असाही ऑटोमॅटिक संपला जातो. आणि म्हणून ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मराठी माणसाचं नुकसान आहे. मी कोणाला दोष देत नाही, पण प्रत्येकाने मराठी माणूस हे मराठी माणसाचं राज्य आहे. मराठी माणूस जगला, मराठी माणूस सुसंस्कृत झाला, मराठी माणूस आर्थिक सक्षम झाला. नुसते नेते आणि पुढारी आर्थिक सक्षम म्हणून महाराष्ट्र आर्थिक सक्षम होणार नाही. आज आपण सगळं म्हणतो की नाही कारखाने गुजरातला निघाले, त्याने सिस्टीम बदलली ना. गुजरातला 1 विंडो आहे, आमच्याकडे 60 परवानग्या आहेत. प्रत्येक ठिकाणी तोंडच उघडतो, वा कितीचा प्रकल्प आहे, तो म्हणतो कुत्रा नको पण भीक आवरतो, प्रोजेक्ट गुंडाळतो आणि घेऊन जातो दुसऱ्या राज्यात. काल आलेलं तेलंगणा राज्य उदाहरण देता येईल आपल्याला. KCRनी 6 वर्षात किती त्याचं डेव्हलपमेंट केलं, IT हब वगैरे झाले त्या ठिकाणी. फक्त स्टेजवर बोलायचं की शेवटचा घटक हा आमचा केंद्रबिंदू आहे म्हणून, ते व्यासपीठावर बोलण्यासारखं झालं. आम्ही शेवटचा घटक हा आमचा केंद्रबिंदू मानतो. पण आज परिस्थितीतून बघितलात, तलाठी सुद्धा रोज तुमचे वारस तपासायला तलाठी पैसे मागतो, एखादं सर्टिफिकेट द्यायला ग्रामसेवक पैसे मागतो. आमचा वचक कुठं राहिलेलाच नाही. मी निवडणूक जेव्हा लढलो तेव्हा मी पैसे घातले स्वतःचे. मी माझं एक घर, म्हणजे रिटायरमेंटला 1-2 घरं बुक केली होती, ती मी विकली आणि त्याचे पैसे मी घातले. म्हणजे राजकारणात असे स्वतःचं घर विकून पैसे टाकत नाही. म्हणून 14 पासून हे सगळं आपण बघितल्यानंतर, म्हणजे इंग्लिशमध्ये एक जी म्हण होती, पॉलिटिक्स इज द लास्ट गेम ऑफ द बास्टर्ड. आणि आज तुमचं मेरिट काय, तुमच्याकडे पैसे किती आहेत निवडणुकीत देण्यासाठी, पैसे किती आहेत, तुमच्याकडे मसल पॉवर किती आहे,
ते सगळं बघितलं. त्याला मेरिट म्हणतात. म्हणजे तुमची विद्वत्ता, समाजाभिमुख काम, ही आता तुमची हे आता मेरिट राहिलेलं नाही राजकारणामध्ये. भ्रष्टाचारामध्ये काय असतं नेत्यांपुढे, की नेत्याने म्हटलं ना रेडा दूध देतो, तर तुम्ही हो म्हटलात तर तुम्ही फिट असतात राजकारणासाठी, आणि तुम्ही म्हटलं नाही रेडा दूध देत नाही, मग हा फिट नाही. तुम्ही ज्या दिवशी खरं बोलता समोरासमोर, त्यावेळेला तुमचा पत्ता कट केला जातो. तुम्ही खोटं बोललं पाहिजे, हाला हाजी हाजी केलं पाहिजे, चाटुगिरी केली पाहिजे, भाटगिरी केली पाहिजे, नेत्यांकडे सकाळी जाऊन सलाम ठोकला पाहिजे बंगल्यावर, तर तुम्ही नेता होऊ शकता. मोदी लाटेत सुद्धा 2014ला 40,000 मतं मिळाली. एंटायर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या 4 मतदारसंघामध्ये काँग्रेस 3,000च्या वर गेली नाही ना. मी माझा फॉर्म भरताना जवळजवळ 10,000 ते 15,000 लोक फॉर्म भरायला होते. मी सांगितलं होतं मला फक्त 5 वर्ष निवडून द्या, मला काय माझ्या मुलाला आणायचं नाही राजकारणात, मला संस्थानिक बनायचं नाही. पण मी रिलायन्समध्ये जनरल मॅनेजर पर्यंत काम केलं, महाव्यवस्थापक म्हणून. मला त्यांचे काही अनुभव आणि मला काहीतरी करायचं होतं मतदारसंघासाठी. माझी इच्छा होती काहीतरी करायचं, गोरगरिबांना अपलिफ्ट करायचं होतं त्याच्यातून, ही माझी इच्छा होती. पण ती साध्य झाली नाही. त्याला कारण हेच आहे, कारण माझा स्वभाव, मी स्पष्टपणे बोलतो. राजकारणात स्पष्ट बोलण्याला स्थान नाही. चांगलं तुम्ही काम करताल, तुम्ही लोकांना पैसे दिले पाहिजेत. आणि आता तुम्हाला सर्रास माहिती आहे, मतदारांना दारू, मटण, पैसे हे सगळे दिल्याशिवाय मतदार सुद्धा आता, आणि मतदार फक्त ते क्षणिक सुख बघतात. 5 वर्ष तुम्ही त्याचं वाटोळ लावलं तरी चालेल. म्हणजे असं सगळं चाललंय. मला सत्ता मिळवण्यासाठी मला लोकप्रतिनिधींची संख्या पाहिजे, आणि मग लोकप्रतिनिधी संख्या जमवत असताना मला कुठल्याही थराला जाऊन तो लोकप्रतिनिधी आला पाहिजे. 2-4 पिढींना संपत्ती पुरेल एवढे ते पैसे कमवण्याचा प्रयत्न करतायत. सर्वच मी म्हणत नाही, त्याच्यामध्ये अनेक लोक अपवाद असतील. म्हणजे सांगोल्यातले उदाहरण येतं गणपतराव देशमुख, 11 वेळा निवडून आले. त्यांनी काय स्वतःसाठी इमारती वगैरे काही बांधल्या नाही. पण मी तिथल्या लोकांना धन्यवाद आहे, तिथल्या मतदार त्यांच्या तत्वाशी जागला ना. तिथला मतदार 11 वेळा त्या माणसाला, सज्जन माणसाला निवडून दिलं. आता ट्रेंड बदललाय सगळा. म्हणजे तो करतो म्हणून मी करतो, तो पैसे खातो म्हणून मी खातो. सभापती गाडी घेऊन फिरतोय, सभापतीने बंगला बांधतो, सरपंच म्हणतो मला सुद्धा गाडी बंगला बांधायचा आहे. पण नैतिकता तर राहिलेली नाही. फक्त सरकारी तिजोरीची लूट कशी करता येईल, म्हणजे आपणच आपले पैसे खातोय. पैसे दुसरे नाही आहेत, ते ब्रिटिश गेले लुटून, पण ते गोरे गेले आणि आता त्याच्या ठिकाणी काळे आले. खरोखर जर एखाद्या माणसाने विचार केला, प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये काय चाललंय, भयान परिस्थिती बघायला मिळेल. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला आता भ्रष्टाचार थांबवायचं म्हणजे ह्या देशाला, म्हणजे अजून सुद्धा, म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्यांच्याकडनं सुद्धा फार मोठ्या अपेक्षा आहेत, होत्या, अजून सुद्धा आहेत. अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. त्यांनी बराचसा म्हणजे भ्रष्टाचाराला चाप लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय, परंतु आजूबाजूच्या लोकांनी त्यांना साथ दिली पाहिजे. जे राज्यामध्ये लोक असतील त्यांनी साथ दिली पाहिजे. आणि शेवटी भ्रष्टाचारी हा त्याला कुठला पक्षविक्ष नसतो. भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला पक्ष नसतो, ती त्याची प्रवृत्ती असते. काही राजकारण्यांना मी जवळून बघण्याचा अनुभव आलेला आहे, आणि हे सगळं बघितल्यानंतर सगळा केळसवाणा प्रकार वाटला. आणि त्याच्यामुळे मी चौलाला हरल्यानंतर सक्रिय राजकारण थांबवलं. समाजसेवा करूया. स्वतःच्या स्वार्थासाठी जे आता राजकारणाच्या नावाखाली जो काय हा चाललाय नंगानाच, तो स्वतःच्या स्वार्थापलीकडे काय नाही. समाजाशी काही त्याचं देणं घेणं नाही. आणि ह्याला सर्वस्वी कारण आहे मतदार. आमच्या तालुक्यामध्ये 3 टर्म आमदार असलेला माणूस सुविधा देऊ शकत नाही. मूलभूत सुविधा म्हणजे आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये, रस्ते नाहीये, एसटी स्टँडवर प्रसाधनगृह नाही चांगलं. आपण 75 वर्षाच्या गप्पा मारतोय. 75 वर्षात आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. देश 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय. पण आमचा तालुका अजून 18व्या शतकात आहे. त्याला कारण काय असू शकतं? मी आपल्याला एकच आव्हान करतो, आपण हा चांगला उपक्रम राबवताय, वैचारिक किडा, आणि हा उपक्रम तुमचा चालला पाहिजे. कारण हे आपण एक विचार घेऊन निघाले आहेत की हा स्वाभिमानाने मराठी माणूस पुन्हा महाराष्ट्रामध्ये उभा राहायला पाहिजे. हे बाकीची चॅनल करणार नाही, ती शेठजींची चॅनल आहे. ती चॅनल सगळी कशी आहेत, म्हणजे जे खरं आहे ते दाखवतच नाही वास्तव, पण आपण ते दाखवावं, आणि ते आपण दाखवत आहे. त्याच्यासाठी मी आव्हान करेन की चांगली माणसं ह्या व्यासपीठावर यावीत. त्यांनी एक महाराष्ट्राला विचार द्यावा, आणि त्या विचारातून महाराष्ट्र परत शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, शंकरराव चव्हाणांचा महाराष्ट्र, वसंतदादांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजचा आदर्श आहेत, महाराष्ट्राचे दैवत आहे, असा महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा राहावा. आणि ह्या सगळ्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या नष्ट व्हाव्यात, किंवा त्यांना हद्दपार करावं, अशी मी आपल्याला आपल्या चॅनलच्या मार्फत, अनेक चांगले लोक आहेत, ते आपलं कर्तव्यकारी दाखवू शकतात. त्यांना जर संधी मिळाली तर ते कर्तव्य आपलं पार पाडू शकतात, इतकी त्यांच्याकडे ताकद आहे. पण ते आले पाहिजेत मुख्य प्रवाहामध्ये, आणि मेन करून सत्तेमध्ये. आणि महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा विचार केला पाहिजे की आपण खरोखर या
संख्या म्हणतोय लोकसभेत, त्याला आपण हातभार लावतोय का? वाईट प्रवृत्ती आपण वाढवतोय का? त्या वाईट प्रवृत्ती गाडून महाराष्ट्र परत एकदा सुजलाम सुफलाम, हे देशामधलं नंबर 1चं राज्य, मराठी माणसाचं राज्य, आणि मराठी माणसाला चांगले दिवस यावेत अशा प्रकारची मी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला जेवढे धन्यवाद देतो की आपण हा चांगला उपक्रम राबवतो. धन्यवाद.